नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपल्यासमोर एक धर्मशास्त्रीय गूढ आहे असं म्हणायला हरकत नाही. हो, नक्कीच. आपल्या स्रोतांमध्ये 3 मोठ्या घटनांचा उल्लेख आहे. काही निवडक लोकांचं पुनरुत्थान, मग स्वर्गात होणारं एक प्रकारचं गुप्त शुद्धीकरण आणि आणि त्याचवेळी पृथ्वीवर 7 विनाशकारी संकटं. हं, आता वरवर पाहिलं तर या तिन्ही गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध वाटत नाहीये. पण खरंच तसं आहे का? नाही. आज आपण याच गुंतागुंतीच्या कोड्याची उकल करणार आहोत. या घटनांमधला तो अदृश्य धागा शोधून काढणार आहोत. आणि हा धागा खूपच अनपेक्षित ठिकाणी सापडतो. म्हणजे बघा, या स्रोतांनुसार या सगळ्या घटना त्या काही सुट्ट्या नाहीत. अच्छा. त्या एका मोठ्या वैश्विक नाटकाचे भाग आहेत, ज्याचा उद्देश फक्त पापाला शिक्षा देणं नाही, तर पापाची शक्यताच मुळापासून नष्ट करणे आहे. पापाची शक्यताच नष्ट करणे. हो. आणि या सगळ्याची सुरुवात होते एका निर्णायक घटनेने, जिला पहिले पुनरुत्थान असं म्हटलं आहे. ठीक आहे. तर या कोड्याची सुरुवात होते पहिल्या पुनरुत्थानाने. पण हे पहिलं पुनरुत्थान म्हणजे नक्की काय आहे? म्हणजे पुनरुत्थान ही संकल्पना तर आपल्याला माहीत आहे, पण हे पहिले का? हे इतकं खास का आहे? आपल्या स्रोतांमध्ये उल्लेख आहे की यात काही शहीद झालेले साक्षीदार मृत्यूवर विजय मिळवतात. पण ह्या घटनेचं महत्त्व एवढंच आहे का? नाही, याचं महत्त्व त्याहून खूप जास्त आहे. हे केवळ काही लोकांचं पुन्हा जिवंत होणं नाहीये. स्रोत याला एका पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. एक कायदेशीर पुरावा म्हणून. थांबा. कायदेशीर पुरावा? म्हणजे एका वैश्विक कोर्ट केससारखं काहीतरी? हे कोणासाठी आणि कशासाठी आहे? अगदी बरोबर. तुम्ही त्याला एक वैश्विक खटला समजू शकता. बघा, एका बाजूला सैतानाचा दावा आहे की देवाचे नियम अन्यायकारक आहेत. ते पाळणं अशक्य आहे आणि म्हणूनच प्राण्यांना पाप करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. आणि दुसऱ्या बाजूला? दुसऱ्या बाजूला देवाचा दावा आहे की त्याचे नियम प्रेमावर आधारित आहेत, ते न्याय्य आहेत आणि ते पाळण्यायोग्य आहेत. आणि हा वाद युगांपासून सुरू आहे. आणि मग हे पहिले पुनरुत्थान या खटल्यात पुराव्याचं काम कसं करतं? इथेच तर खरी गंमत आहे. जेव्हा शहीद झालेले साक्षीदार, म्हणजे ज्यांनी मरणापर्यंत देवाच्या आज्ञा पाळल्या, ते मृत्यूवर विजय मिळवून पुन्हा जिवंत होतात. हो. तेव्हा ते एक जिवंत पुरावा बनतात. त्यांचा विजय हे सिद्ध करतो की देवाच्या आज्ञा पाळणं शक्य होतं, अगदी मृत्यूच्या छायेत सुद्धा. अच्छा. आणि यामुळे सैतानाचा तो मूळ युक्तिवादच कोसळून पडतो. ते सिद्ध करतात की नियम अन्यायकारक नव्हते, तर जीवनदायी होते. वा. म्हणजे त्यांचं पुनरुत्थान हे फक्त एक वैयक्तिक बक्षीस नाही, तर संपूर्ण विश्वासाठी एक घोषणा आहे. अगदी बरोबर. सैतानाच्या दाव्याला दिलेलं हे एक सडेतोड उत्तर आहे. पण स्रोतांनुसार याचा एक अत्यंत आश्चर्यकारक परिणाम होतो, जो माझ्या कल्पनेच्या पलीकडचा आहे. बरोबर. आणि तो परिणाम म्हणजे देवदूतांसारख्या नीतिमान प्राण्यांच्या स्वतंत्र इच्छेची पूर्तता. 1 मिनिट थांबा. हे मला नीट समजावून सांगा. तुम्ही म्हणताय की पृथ्वीवर काही लोकांच्या पुनरुत्थानाचा परिणाम थेट स्वर्गातील देवदूतांच्या नैतिकतेवर होतो? हो. पृथ्वीवरच्या घटनेने स्वर्गात बदल कसा काय घडू शकतो? हा संबंध कसा जोडला जातो? हे तर म्हणजे विश्वासच बसत नाहीये. हे अविश्वसनीय वाटू शकतं, पण स्रोतांमधला तर्क असा आहे की पापाचा उगम देवाच्या चारित्र्याबद्दलच्या गैरसमजातून किंवा शंकेतून झाला. सैतानाने तीच शंका निर्माण केली होती. हो, की देव स्वार्थी आणि अन्यायी आहे. पण जेव्हा पहिल्या पुनरुत्थानाचा हा निर्णायक पुरावा समोर येतो, तेव्हा देवाचं खरं स्वरूप, त्याचं प्रेम आणि त्याचा न्याय हे पूर्णपणे उघड होतं. आणि मग देवदूतांसारख्या नीतिमान प्राण्यांच्या मनातील देवाच्या चारित्र्याबद्दलची प्रत्येक शंका ती कायमची दूर होते. म्हणजे त्यांना जबरदस्तीने चांगलं वागायला लावलं जात नाही, तर त्यांना इतकं स्पष्ट ज्ञान मिळतं की ते स्वतःच्या इच्छेने पुन्हा कधीही चुकीचा मार्ग निवडणार नाहीत. अगदी तसंच. कारण त्यांना आता 100% खात्री पटलेली असते की देवाचा मार्गच सर्वोत्तम आहे. अगदी. त्यांची स्वतंत्र इच्छा काढून घेतली जात नाही, उलट ती परिपूर्ण होते. ती ज्ञानाने आणि प्रेमाने इतकी स्थिर होते की त्यातून पाप करण्याची शक्यताच नाहीशी होते. आणि स्रोतानुसार हेच सृष्टीचं अंतिम ध्येय आहे. अशी सृष्टी जी भीतीने नव्हे, तर प्रेमाने आणि विश्वासाने एक झाली आहे. हे खूप मोठं विधान आहे. यावर थोडं थांबूया. म्हणजे देवदूतांना पुन्हा पाप न करण्यासाठी फक्त एक पुरावा पुरेसा आहे? हो. जर हे खरं असेल आणि मुद्दा इथेच संपत असेल, तर मग यानंतर येणाऱ्या त्या भयंकर घटनांची गरजच काय? बरोबर. आपल्या स्रोतांमध्ये वास्तविक पवित्र स्थानाची क्षमा
आणि पृथ्वीवर ओतल्या जाणाऱ्या 7 अरिष्टांचा उल्लेख आहे. जर मुख्य नैतिक प्रश्न सुटला असेल तर मग या सगळ्याची काय आवश्यकता? हे थोडं विसंगत वाटतंय. हाच या चर्चेतला पुढचा महत्वाचा टप्पा आहे. या घटना विसंगत नाहीत, तर त्या पहिल्या पुनरुत्थानाचे थेट परिणाम आहेत. परिणाम कसे? आपण आधी वास्तविक पवित्र स्थानाची क्षमा या संकल्पनेबद्दल बोलूया. हा शब्द थोडा क्लिष्ट वाटू शकतो. हो, वास्तविक पवित्र स्थान म्हणजे नेमकं काय? म्हणजे बघा, सोप्या भाषेत सांगायचं तर जुन्या काळात पृथ्वीवर देवाचे एक प्रतिकात्मक मंदिर होतं. त्याला पवित्र स्थान म्हणत. हो. स्रोतांनुसार स्वर्गात त्याचं खरं मूळ स्वरूप आहे. आणि जशी पृथ्वीवरच्या मंदिराची वर्षातून एकदा शुद्धी केली जायची, तशीच स्वर्गातल्या या मूळ स्थानाची पापाच्या नोंदींपासून अंतिम शुद्धी केली जात आहे. अच्छा. याच प्रक्रियेला वास्तविक पवित्र स्थानाची क्षमा म्हटलंय. हे म्हणजे कसं आहे, एका वैश्विक सर्व्हरमधून पापाचा सगळा डेटा कायमचा डिलीट करण्यासारखं. एक कॉस्मिक रिसेट बटन. पण स्रोत असेही सांगतात की जेव्हा ही शुद्धीकरणाची प्रक्रिया स्वर्गात सुरू असते तेव्हा तिथे कोणालाही प्रवेश नसतो. हो, बरोबर. प्रकटीकरणाचा हवाला दिला जातो, जिथे म्हटलंय की जोपर्यंत 7 अरिष्ठ पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कोणीही मंदिरात प्रवेश करू शकला नाही. असं का? याची कल्पना तुम्ही एका मोठ्या सॉफ्टवेअर अपडेटसारखी करू शकता. म्हणजे जेव्हा तुम्ही सिस्टीमचं कोर अपडेट करत असता तेव्हा काही काळासाठी तुम्ही नवीन युजर्सना लॉग इन करू देत नाही, बरोबर? हो, नाही तर सिस्टम क्रॅश होऊ शकते. अगदी. आधी अपडेट पूर्ण होऊ द्यावं लागतं. स्वर्गातील शुद्धीकरण हे असंच एक कोर अपडेट आहे. ही एक अत्यंत गंभीर आणि पवित्र प्रक्रिया आहे, जिथे पापाचं अस्तित्व आणि त्याची शक्यताच काढून टाकली जात आहे. तर हे ठीक आहे. स्वर्गाच्या दारावर डू नॉट डिस्टर्बची पाटी का लावलीये हे समजलं. पण याच वेळी पृथ्वीवर इतकी उलथापालथ का होत असते? या 7 अरिष्ठांचा आणि स्वर्गातल्या शुद्धीकरणाचा काय संबंध? अरे वा, तुम्ही बरोबर मुद्द्यावर आला आहात. स्वर्गातलं शुद्धीकरण आणि पृथ्वीवरचा न्याय हे 2 वेगळे कार्यक्रम नाहीत. नाही, त्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. ते एकाच वेळी घडत आहेत. स्वर्गात पापाच्या नोंदी पुसल्या जात आहेत आणि पृथ्वीवर ज्यांनी ते पाप केलं आहे आणि पश्चाताप नाकारला आहे त्यांच्यावर न्याय होत आहे. पण या अरिष्टांचं स्वरूप खूपच कठोर वाटतं. स्रोतांमध्ये असा उल्लेख आहे की ज्याने रक्त सांडले आहे त्याच्याच रक्ताने भूमीची क्षमा होऊ शकते. हे ऐकून अंगावर काटा येतो. हो, हे त्या दस्तऐवजात नमूद केलेल्या न्यायाच्या तत्वाला दर्शवतं. ही अरिष्ठे म्हणजे काही यादृच्छिक आपत्ती नाहीत. नाही, ती थेट त्या व्यवस्थेवर जिला बाबेल म्हटलं आहे आणि तिच्या अनुयायांवर, ज्यांनी संदेष्टे आणि संतांचे रक्त सांडून पृथ्वीला अपवित्र केलं आहे. अच्छा. त्यामुळे त्यांचा मृत्यू हा त्यांनी केलेल्या पापांची शिक्षा आणि त्या अपवित्र झालेल्या भूमीसाठी प्रायश्चित मानला जातो. हे देवाच्या न्यायाचे एक प्रकट रूप आहे, जो आता पहिल्या पुनरुत्थानामुळे सर्वांना स्पष्टपणे समजलेला आहे. म्हणजे या घटनांचा क्रम असा आहे: पहिले पुनरुत्थान देवाच्या नियमांना सिद्ध करते, हो, ज्यामुळे देवदूतांसारख्या प्राण्यांची स्वतंत्र इच्छा परिपूर्ण होते आणि या परिपूर्णतेमुळे देवाला स्वर्गातील शुद्धीकरण आणि पृथ्वीवरील न्याय एकाच वेळी सुरू करण्याची एक नैतिक मोकळीक मिळते. अगदी बरोबर. पण इथेच दस्तऐवज एक महत्वाचा प्रश्न विचारतात, जो मलाही पडला होता. कोणता प्रश्न? प्रश्न असा आहे की जर अंतिम न्याय, ज्याला श्वेत सिंहासनाचा न्याय म्हटले आहे, तो अगदी शेवटी होणार असेल, जेव्हा सैतानासकट सर्वांचा शेवट होईल, तर मग स्वतंत्र इच्छा त्याआधीच म्हणजे पहिल्या पुनरुत्थानाच्या वेळीच परिपूर्ण होते असा आग्रह का धरला जातो? सगळ्या दुष्टांचा शेवट झाल्यावरच सगळ्यांना खात्री पटेल असं नाही का? हा एक अत्यंत महत्वाचा फरक आहे आणि स्रोत यावर थेट भाष्य करतात. युक्तिवाद असा आहे की नीतिमान प्राण्यांना खात्री पटण्यासाठी शिक्षेपर्यंत थांबण्याची गरज नाही. त्यांना फक्त पुरावा हवा असतो. आणि पहिले पुनरुत्थान हा पुरेसा आणि न खोडता येण्याजोगा पुरावा आहे. ह्याचं एखादं उदाहरण देऊ शकाल का? नक्कीच. समजा एका खटल्यात ज्युरीसमोर सर्व पुरावे सादर झाले आहेत आणि आरोपी दोषी आहे हे निःसंशयपणे सिद्ध झालं आहे. ठीक आहे. ज्युरी आपला निर्णय देते. आता न्यायाधीशाला शिक्षा सुनावण्यासाठी काही दिवस लागू शकतात ना, पण ज्युरीचा निर्णय शिक्षेच्या घोषणेवर अवलंबून नसतो, तो पुराव्यावर अवलंबून असतो. अच्छा, म्हणजे मी बरोबर समजत असेन तर पहिले पुनरुत्थान हे तो क्षण आहे जेव्हा निकाल लागतो.
बरोबर. देवाचं चारित्र्य निर्दोष आहे हा निकाल लागतो. त्यानंतरच्या घटना 7 अरिष्ट, सैतानाला कैद करणे आणि तो अंतिम न्याय ही केवळ त्या निकालाची अंमलबजावणी आहे. म्हणजे शिक्षा सुनावणे आहे. म्हणूनच स्रोत असंही सांगतात की ही अरिष्टे वैश्विक नाहीत. ती एका विशिष्ट काळातील केवळ काही मोजक्याच पाप्यांना प्रभावित करतात, जे श्वापदाची उपासना करतात. अच्छा, म्हणजे सगळ्यांवर नाही. नाही. त्यामुळे ती वैश्विक स्तरावरील प्राण्यांची, जसे की देवदूतांची, स्वतंत्र इच्छा परिपूर्ण करणारी भव्य घटना असूच शकत नाही. ती भूमिका केवळ आणि केवळ पहिल्या पुनरुत्थानाचीच आहे, कारण त्याचा पुरावा सार्वत्रिक आहे, सर्वांसाठी आहे. ठीक आहे, स्रोतांचा तर्क मला समजला, पण तरी हे थोडं विचित्र वाटतंय की स्वर्गात प्रवेश तात्पुरता थांबवला जातो, विशेषतः जेव्हा सगळ्यात मोठा नैतिक अडथळा म्हणजे स्वतंत्र इच्छेचा प्रश्न आधीच सुटलेला आहे. या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत असं नेमकं काय घडत असतं? स्रोत याला प्रायश्चित्ताच्या दिवसाच्या प्रतीकाशी जोडतात. जुन्या नियमानुसार जेव्हा महायाजक वर्षातून एकदा परम पवित्र स्थानात प्रायश्चित्त करण्यासाठी जायचा, तेव्हा बाकी कोणीही अगदी पवित्र स्थानातही प्रवेश करू शकत नव्हतं. हो, हे खरंय. तो देवाच्या उपस्थितीत पापांचं प्रायश्चित्त करत असे. ती एक अत्यंत गंभीर वेळ असे. त्याचप्रमाणे येशू जेव्हा वास्तविक पवित्र स्थानाची अंतिम क्षमा करत असतो, तेव्हा ती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणीही त्या पवित्र जागेत प्रवेश करू शकत नाही. म्हणजे स्वर्गात शुद्धीकरण होत आहे आणि पृथ्वीवर न्याय होत आहे. ह्या 2 प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच त्या नवीन शुद्ध अवस्थेत प्रवेश करणे शक्य होईल. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते आहे. या स्रोतांनुसार देवाच्या न्यायामध्ये आणि प्रेमामध्ये एक घट्ट नातं आहे. ते वेगळे नाहीत. हो, आणि हेच यातलं सर्वात सुंदर सत्य आहे. पहिले पुनरुत्थान हे सिद्ध करते की देवाच्या आज्ञा प्रेमावर आधारित आहेत आणि त्या पाळल्याने जीवन मिळते. आणि 7 अरिष्ठ हे सिद्ध करतात की जे या प्रेमाच्या नियमांना धुडकावून लावतात आणि इतरांना त्रास देतात, त्यांच्यावर न्याय करणं हे देखील देवाच्या प्रेमाचंच एक रूप आहे, कारण ते पीडितांचे रक्षण करते आणि दुष्टाईचा अंत करते. म्हणजे प्रेम, आज्ञा आणि न्याय या तिन्ही गोष्टी एकाच सत्याचे वेगवेगळे पैलू आहेत. तर मग आपण या सगळ्या चर्चेला एकत्र बांधूया. आपण एका कोढ्यापासून सुरुवात केली होती. पुनरुत्थान, स्वर्गीय शुद्धीकरण आणि पृथ्वीवरील अरिष्ठ. हो. आणि आता आपल्याला कळतंय की ही एक साखळी आहे. पुनरुत्थान नियम सिद्ध करते, ज्यामुळे स्वतंत्र इच्छा परिपूर्ण होते, आणि त्यामुळे स्वर्गात क्षमा आणि पृथ्वीवर न्याय शक्य होतो. हे सर्व एकमेकांशी जोडलेलं आहे. बरोबर. आणि यातील मध्यवर्ती कल्पना ही आहे की सृष्टीची पूर्तता जबरदस्तीने किंवा भीतीने होत नाही, तर निर्माणकर्त्याच्या चारित्र्याच्या पूर्ण आणि संपूर्ण आकलनाने होते. देवाने पापाची किंमत स्वतः चुकवली, जेणेकरून पश्चाताप करणाऱ्यांना क्षमा मिळावी. आणि पहिले पुनरुत्थान हा त्याचा अंतिम, न खोडता येण्याजोगा पुरावा आहे, जो हे दाखवतो की त्याचे नियम केवळ न्यायच नाहीत, तर जीवनदायी देखील आहेत. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया. दस्तेवजात असं म्हटलं आहे की देवाने आज्ञा मोडण्याची शिक्षा स्वतःच्या पुत्राच्या बलिदानाने स्वतःवर घेतली. जर नियमाचे वजन इतके मोठे असेल की ते मोडल्यास स्वतः देवालाच त्याची किंमत मोजावी लागली, तर मग दुसऱ्या जीवाविरुद्ध केलेल्या एका अपराधाच्या स्वरूपाबद्दल ते काय सूचित करते? यावर नक्कीच मनन करण्यासारखं आहे.